निवडणुका पुन्हा घेऊ नका असंही म्हटलेलं आहे. त्यांना हे माहिती आहे की लोकसभेच्या मतदार यादीवर विधानसभा होतात आणि त्याच यादीवर जिल्हा परिषद होतात. त्यामुळे त्यांना हे माहिती आहे निवडणुका होणार आहे. पण निवडणुका झाल्यावरही निवडणूक हारल्यानंतर आपलं नेतृत्व, आपलं वक्तृत्वाला टाळ्या वाजल्या पाहिजे, आपलं नेतृत्व टिकलं पाहिजे, आपला पक्ष टिकला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी चालवली धडपड आहे. कार्यकर्ते टिकवण्याकरता, कार्यकर्त्याचा कॉन्फिडन्स वाढवण्याकरता केलेली धावपळ आहे. मी वारंवार सांगतोय, दुबार तिबार नावं जे असतील त्याच्याकरता भाजपचे ऑब्जेक्शन आहे. सर्वात पहिले ऑब्जेक्शन घेणारी भारतीय जनता पार्टी आहे. कारण ॲडिशन होता, डिलिशन होत नाही. आणि त्यामुळे एकदा पूर्ण मतदार यादीचं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये संपूर्ण घरोघरी जाऊन त्या ठिकाणी याद्या बनवल्या पाहिजे. दुबार मतदार यादी ही आतापासून नाही आहे, मागच्या 25 वर्षापासून आहे. आम्ही सुद्धा हायकोर्टात, आमचे देवेंद्र फडणवीस हायकोर्टमध्ये गेले होते या कारणाकरता. त्यामुळे दुबार यादी आजची नाही आहे. दुबार यादीवर तुमची लोकसभा झाली, विधानसभा झाल्या. जोपर्यंत संपूर्ण यादी स्क्रॅप होत नाही तोपर्यंत दुबार नोंदणी ही कमी होणार नाही. कारण डिलिशन करत नाहीये, आपण ॲडिशन करतोय मतदार यादीमध्ये. मी समजा सावलीला राहायला आलो, सावलीमध्ये माझं नाव येतं, पण तिकडे नाव राहतं, ते नाव कमी होत नाही. आणि त्यामुळे ॲडिशन डिलिशन वेगळा आहे. पण हा मोर्चा खोटारड्या लोकांचा आहे. यांनी खोटारडेपणा करून लोकसभेत मात्र जिंकले, पण विधानसभेत यांना लोकांनी तोंड दाखवलं, म्हणजे जागा दाखवली. 3,18,00,000 मतं घेऊन 3,18,00,000 मतं घेऊन देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदे आणि अजितदादाचं सरकार आलं. यांची खोटारडेपणा निघाली. आत्ता खोटारडेपणा पुन्हा करतील, पुन्हा निवडणुकीत पराजित होतील आणि सांगतील बघा आम्ही मोर्चा काढला होता, आम्ही त्या ठिकाणी मतदार यादीवर आक्षेप घेतला होता आणि आम्ही आता पराभव झाला तो यादीमुळे झाला असं सांगण्याकरता ते या ठिकाणी आपलं एक साधन तयार करून ठेवत आहे. पराभव झालाय त्यांना माहिती आहे. जनता ही महायुतीच्या बाजूने माहिती आहे. आता मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये भाजपा महायुती, आमची शिंदे साहेबाची शिवसेना आणि अजित पवार साहेबाचा पक्ष राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा महायुती जिंकेल हे उद्धव ठाकरेंना माहिती आहे, राज ठाकरेंना माहिती आहे. आणि म्हणून आतापासनं या ठिकाणी पराभवाचे कारण शोधण्याकरता केलेला मोर्चा आहे. मग उद्धव ठाकरेंनी याची तक्रार कुठे केली पाहिजे? आपल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली पाहिजे. भाषणामध्ये खोटारडेपणा करून या ठिकाणी जनतेचं लक्ष विचलित करणे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो खोटारडेपणा केला तोच खोटारडेपणा करण्याचा हा प्रयत्न आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी जागा दाखवली आहे, त्यामुळे आता काही खोटारडेपणा चालणार नाही. ज्या मतदार यादीवर काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले, त्याच मतदार यादीवर चंद्रपूरचा खासदार निवडून आला, सावलीमध्ये आता आपण आहोत इथला खासदार निवडून आला, तीच मतदार यादी आहे. जेव्हा काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडी जिंकली तेव्हा यादी बरोबर होती. विधानसभेत पराभव झाला, यादी खराब झाली आणि आता पराभव दिसतोय. मुंबई महानगरपालिकेपासून तर सावलीपर्यंत, चांदाच्या बांद्यापर्यंत महायुती विजयी होणार आहे. आणि विजयी होण्यापूर्वी पराभवासाठी लागणारे कारण काँग्रेस पार्टी आणि उद्धव ठाकरे शोधतायत, शोकांतिका आहेत. निवडणूक लढण्याऐवजी मतदार यादीवर भांडतात आहे. आणि आता ऑब्जेक्शन घेण्याकरता मतदार यादी प्रभागामध्ये लागली आहे, त्यावर ऑब्जेक्शन घ्यायची गरज आहे. त्यांचे कार्यकर्ते ऑब्जेक्शन गावात घेतलं पाहिजे, वार्डात घेतलं पाहिजे, प्रभागात घेतलं पाहिजे. लोकसभेची मतदार यादी ज्यावर तुम्ही निवडून आले आहेत आणि आता खोटारडेपणा करण्याचं काम काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडी करत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.